कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हा आमचा अर्जुन। अर्जुन ये बाई। नमस्कार, मी अजय चव्हाण, ही माझी मिसेस साधना। नमस्कार। आणि ही आमची कन्या सुरेखा। हे बघा चव्हाण साहेब, मी डायरेक्ट मुद्द्याला हात घालतो। काय आमच्या घरच्यांची इच्छा आहे खूप माझं लग्न व्हावं म्हणून, पण मुळात माझा घटस्फोटच झालेला नाही, त्यामुळे कायद्याप्रमाणे मी दुसरं लग्न करू शकत नाही। कसं करायचं मग? स्वप्नील सर बोललेत मला, त्यांच्याशी संपर्क साधून काय ते बघता येईल। कोणाशी? अर्जुन, ते अपर्णाशी संपर्क करून डिवोर्सचं बोलूया आपण। हे आधी माझ्याशी संपर्क करून बोलायला पाहिजे ना, का तुम्ही ठरवलं परस्पर? अर्जुन, ते आपले पाहुणे। तुमचा त्रास समजू शकतो, पण आता मागं कशाला वळून बघा। म्हणजे 7 वर्षामध्ये तुमचा आणि त्यांचा कसलाच संपर्क नाहीये, म्हणजे त्या परत आता थोडीच येणार आहेत। दादा, चव्हाण साहेबांची डिटेल गप्पा झाल्यात वाटतं, सगळंच माहिती आहे त्यांना, 7 वर्ष वगैरे। हो, आणि तुम्ही स्पष्ट वक्ते आहात हे आवडलं मला। बघा, माझं लग्न वगैरे या गोष्टींवर विश्वास राहिला नाही। आता वाटेल तुम्हाला असं, पण आपण एकत्र आलो की सर्व बदलेन मी। वा रेखा, बघा अर्जुन सर, किती तयारी आहे तिची। नाही, बाकी गोष्टी बदलता येतील, पण एक गोष्ट कधीच नाही बदलणार। कोणती? लग्नानंतर मला दुसरं मूल नको। माझा एक मुलगा आहे अमोल, आणि तोच माझा मुलगा राहणार कायम। अहो, असं कसं म्हणताय तुम्ही? नाही, तुम्हाला मी वाईट वाटेल कदाचित, पण जे आहे ते आहे। आणि एक गोष्ट मी तुम्हाला सगळ्यांना स्पष्टच सांगतो, बघा, गेली 7 वर्ष मी माझ्या मुलाला भेटलो नसलो तरी त्याची जागा माझ्या आयुष्यात दुसरं कोणीच नाही घेऊ शकत। आईची नाळ जोडलेली असते म्हणून काय बापाला काळीच नसतं का? त्याचं आणि माझं नातं तेच आहे, बाप आणि मुलाचं। त्यामुळे आम्ही इथून पुढे भेटू न भेटू, आतापर्यंत किती वेळा भेटलो, कसं भेटलो, प्रश्नच नाहीत। माझ्यासाठी तो माझा मुलगा आहे, मी त्याचा बाप आहे, आणि आमच्यात हे नातं कायम राहणार। अर्जुन, अरे तू अशा अटी घातल्यावर कसं होणार आहे? म्हणूनच तर मी नको म्हणत होतो ना या लग्नाला, तुम्ही ऐकताय कुठं? आणि हा, माझी अजून एक अट, म्हणजे असं होणार तर नाही, पण चुकून हे लग्न झालंच, माझ्या मुलाची खोली आहे अमोलची, मी तिथं झोपेन, तुम्हाला माझ्या खोलीत झोपावलं। हे जरा जास्तच होतं बरं का। अरे अर्जा, अशा अटी घातल्यावर कुठली पोरगी लग्नाला तयार होईल? मग नकोच ना ते लग्न। हो भाऊजी, असं कसं बोलताय तुम्ही? अहो, तुम्ही पुढचं तरी विचार करा। अहो, 7 वर्ष झालं बघतोय आम्ही तुम्हाला। वहिनी बघा, माझं जे काय असेल, मी आनंदात असेल, दुःखात असेल, हे लग्न जरी झालं ना तरी त्यात काहीच बदल होणार नाही, तेवढंच सत्य आहे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।